रोजदा येथील अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये वाढलेले आणि भारतीय सैन्य दलामध्ये नुकतेच भरती झालेले शिवम किशोर हिवरे आज आपल्यासोबत आहेत। त्यांचा आज रोजदामध्ये खूप जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं। त्यांच्यासोबत आपण बोलूया। सर, आपण आपल्या या यशाबद्दल काय सांगणार? आपलं बालपण कसं गेलं आणि आपण या मार्गाकडे कसे वळलो? मार्गाकडे असं ओढलं कारण की पप्पाच्या घरच्यांचं पप्पांचं स्वप्न होतं की बुवा तुम्ही आपला इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन व्हावं। त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी एक पाऊल उचललं की आपण इंडियन आर्मीमध्ये भरती व्हावं। माझी सपोज 10वी इथं धनाजी नानामध्ये झाली। मी 8वी-9वी पासून आपल्या रनिंगकडे ओढलो, त्या क्षेत्राकडे ओढलो। पुरं माइंड कॉन्सन्ट्रेट आपलं रनिंग प्रॅक्टिस वर अभ्यासाकडे ओढलं। अजून मी 12वी इथं डीएम कॉलेजला केली। त्या डीएम कॉलेजवरती मला चांगले म्हणजे शिक्षक, रनिंग देणारे सर, शिक्षक, मुख्य पेपर करून देणार, माझी परीक्षा घेणारे मुख्य सर, मुख्य सर फेसबुकला त्यांचे क्लासेस आहे, त्यांच्याकडे मी क्लास लावली। मग त्याच्यानंतर क्लास लावली, मी सोबत 2-3 महिन्यामध्ये अभ्यास करून कव्हर केला। त्यांनी मला चांगल्या प्रतीने कमी वेळामध्ये माझा अभ्यास पूर्ण कव्हर करून दिला आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन इंडियन आर्मीमध्ये झालं। याबद्दलची प्रॅक्टिस आपण कशी केली? प्रॅक्टिस केलं का आपलं सपोज रोज सकाळी संध्याकाळ रनिंगची प्रॅक्टिस, मित्रपरिवार होतो ते प्रॅक्टिस करायची। और प्रॅक्टिस म्हणजे ना लोक खूप भेटतात आपल्या गावातले सोबत। माझ्या गावातले पण 2-4 लोक होते की बोलणारे, वा तू 2-3 वर्ष झालं तू प्रॅक्टिस करतो पण तुझं काय होत नाही। तुझ्या गावातल्या लोकांना एकच सांगतो, यश येतं पण टाइम लागतो, मेहनतीला फळ भेटतं पण टाइम लागतं। त्या गावातल्या लोकांना एकच सांगतो, तुम्ही प्रॅक्टिस करताना जो मुलगा प्रॅक्टिस करतो तो सकाळ संध्याकाळ एक करत राहतो तर त्याला कोणी बोलू नये, कारण त्याचं मन कसतं। आणि असं लोक 2-3 तर भेटतात, रोज भेटतात आपल्या डेली रुटीन मध्ये की बुवा तू 2-3 वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय, हे करतोय, तुझं काही यश मिळावं ना तुला, असं तसं डिमोटिवेट करणार तर खूप भेटतील, पण मोटिवेशन देणार कमी भेटतात। एकच त्या लोकांना सांगतो, तुम्ही प्रॅक्टिस करताना जो मुलगा प्रॅक्टिस करतो आपल्या मनापासून सकाळ रात एकत्र करतो तर त्या मुलांना कोणी बोलू नये, बस। आपल्या या यशामध्ये आई वडिलांचे संस्कार आहेत। आई वडिलांच्या संस्काराबद्दल आणि आजच्या तरुणांना आपण काय संदेश देतो? तरुणांना एक सांगतो, बाकी सर्व दूर राहूया, आपला अभ्यास, रनिंग, प्रॅक्टिस, आई बाप्पाने जे स्वप्न बघितले आहे तुमच्यासाठी ते स्वप्न पूर्ण करा, बाकी काय नाही। बाकी तुम्हाला मित्र परिवार ते सर्व ठीक आहे, पण आपल्या आई पप्पांचे स्वप्न सर्वांना पहिल्यांदा त्याला प्रायोरिटी द्या की आई पप्पांचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्यांचं नाव कसं मोठं करायचं आहे ते करा। भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी झालेले शिवम किशोर हिवरे अतिशय खडतर परिस्थिती म्हणून त्यांच्या वडिलांनी आज शिवमला शिक्षण देऊन भारतीय सैन्य दलामध्ये प्रवेश करून दिला आहे। शिवमचे आई वडील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण शिवम बद्दल माहिती घेऊया। सर, आपण काय सांगणार आपल्या मुलाबद्दल? काय स्वप्न बघितलं होतं आपण आपल्या मुलाबद्दल आणि आज आपल्याला कसा अभिमान वाटतो? मुलाचे स्वप्नच्या आधी माझे स्वप्न होते आर्मीमध्ये जायचे। त्यासाठी मी खूप प्रयत्न केले। 2002 मध्ये मी भरती झालो होतो। त्याच्यामधून काही हालाकीची परिस्थिती अशी होती की मी घरी वापस आलो। तर माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मुलाला प्रेरित केलं होतं आणि ते स्वप्न त्यांनी माझं पूर्ण केलेलं आहे। आई म्हणून आपला मुलगा आज भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी झालाय, कुठेतरी काहीतरी भीती वाटते, परंतु नक्कीच तुम्हाला अभिमान वाटत असेल की आपल्या मुलाने भारतीय सैन्य दलामध्ये प्रवेश केलाय, काय सांगणार? अभिमान तर वाटतो आहे, पण कसं भीती पण वाटे राहिले की माझा मुलगा माझ्यापासून लांब आहे, लांब जाईल, कधी वापस येणार त्याचंही। नक्कीच आई वडील भावुक झालेले आहेत आणि आपल्या मुलाने आपल्या परिवाराचं नाव रोशन केलं आहे, आपल्या रोजदा गावाचं नाव रोशन केलं आहे, याचा सार्थ अभिमान आई वडिलांना नक्कीच आहे।